म्हणजेच की एखादा असा लोकसेवक आहे, असा सरकारी नोकरदार आहे जो की कायद्याने दिलेले नियम व कायद्याची अवज्ञा करून कायदे ते बाजूला ठेवून बेकायदेशीरपणे एखादा असं कृत्य करतोय की त्या कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला ही इजा व्हावी, मग ती इजा ही आर्थिक स्वरूपात असो, मानसिक स्वरूपात असो अथवा आणखीन कोणत्याही स्वरूपात असो, म्हणजेच की थोडक्यात तो बेकायदेशीरपणे एखादी कृत्य करतोय. उदाहरणार्थ मित्रांनो, कलम 198 प्रमाणे एखादा लोकसेवक, एखादा सरकारी नोकरदार, त्यामध्ये मग पोलीस असू शकतात, त्यामध्ये डॉक्टर असू शकतात, त्यामध्ये कलेक्टर असू शकतात, त्यामध्ये एखाद्या विभागाचे सचिव असू शकतात, किंवा त्यामध्ये कुठलाही सेवकापासून ते क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत, सुपर क्लास अधिकाऱ्यापर्यंत, म्हणजे जे कोणी लोकसेवकच्या कॅटेगरीमध्ये येतात अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्या पदावर असताना जर एखाद्या वेळेस कायद्याने एखादी तरतूद सांगितलेली आहे आणि ती तरतूद मान्य न करता तो मनमानी कारभार करतोय, मनानेच तो एखादा डॉक्युमेंट तयार करतोय, किंवा कायद्याने जे नियम घालून दिले आहेत तो नियम तो पाळत नाही, बेकायदेशीरपणे तो त्याच्या पद्धतीने काम करतोय, किंवा चुकीचे अहवाल, चुकीचे रिपोर्ट्स तयार करतोय, तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचे की अशा लोकसेवकाविरुद्ध, अशा सरकारी नोकरदाराविरुद्ध कलम 198 BNS प्रमाणे आपल्याला गुन्हा नोंद करता येतो.